चाटसाठी लागणाऱ्या दोन प्रकारच्या चटण्या, एक गोड आंबट चटणी आणि एक पुदिना कोथिंबीरची तिखट चटणी, अशा दोन चटण्यांचे प्रकार आज आपण बघणार आहे। या चटण्या चाटसाठी अगदी लागतातच। आता आपण पहिले प्रकार बघणार आहोत चटणीचा, गोड आंबट चटणी। त्यासाठी ही आहे चिंच भिजत घातलेली, गूळ आणि खजूर। चिंच आपण स्वच्छ साफ करून घ्यायची किंवा गाळून घ्यायचे। खजूरच्या बी काढून घेऊया आणि नंतर आपण ही चिंच शिजायला टाकूया। गोड आंबट चटणी करण्यासाठी आपण प्रथम ही जी चिंच भिजवून घेतली आहे ती चिंच आता आपण गरम पाण्यामध्ये शिजायला टाकून घेऊया। पाणी तापत ठेवलंय, त्यात आपण ही चिंच पाणी तापत ठेवलंय त्यात आता आपण ही चिंच शिजायला ठेवूया जवळजवळ 10 मिनिटं। या चिंचेसोबतच आपण ही खजूर बी काढून घेतली आहे ती पण टाकून घेऊया शिजायला। आता आपण त्याच्यात टाकून घेऊया गूळ। चिंचेपेक्षा गूळ थोडा जास्त घ्यायचा आहे कारण चिंच आंबट असते। गूळ आता वितळलाय, ती चटणी ही अशी आंबट गोड लागली पाहिजे की चिंचेच्या डबल प्रमाणामध्ये गूळ लागतो। आता मिश्रण छान 10 मिनिटं उकळलंय, चिंच एकदम सॉफ्ट झाली आहे आणि खजूर आहे। आता हे मिश्रण आपण गार होऊ देऊया 10 मिनिटं आणि नंतर आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेऊया। त्यात आपण थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे। काश्मीरी तिखट टाका आणि थोडं साधं तिखट टाका आणि थोडंसं मीठ। मिश्रण आपण गाळून घेऊया। मिश्रण गाळून घेतल्यामुळे काय होतं, चिंचेमध्ये जे दोरे असतात किंवा जे काही असं जाड राहिलं असेल तर ते निघून जातं। बघा, अशा प्रकारची गोड आंबट चटणी आपल्याला तयार झालेली मिळते। हे मिश्रण आपण कुठल्याही चाटसाठी वापरू शकतो। चाटसाठी आणि इतर वेळेलाही ही चटणी आपण करून एका बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। ह्याच्यात थोडं लिंबू किंवा व्हिनेगर टाकायचं, त्यामुळे चटणी टिकून राहते। आता आपण चाटसाठी एका प्रकारची चटणी बघितली आहे, चिंच गूळ खजूरची आंबट गोड चटणी। आता ही दुसरी तिखट चटणी चाटसाठी लागते, भेळ व रगडा पॅटीससाठी, त्यामुळे ती चटणी आपण बनवणार आहे। पुदिना घेतलाय, कोथिंबीर आहे, मिरच्या, लसूण आणि जिरं पूड। हे स्वच्छ धुवून आता आपण मिक्सरवरती वाटून घेऊया। यासोबत डाळ्या या पण मी वापरणार आहे। आता चाटसाठी आपण चटणीचा दुसरा प्रकार करतोय, हिरवी चटणी पुदिना कोथिंबीरची। त्यामुळे आता आपण हा सगळा पुदिना धुवून घेतलाय, मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। आता कोथिंबीर घेऊया। पुदिना आणि कोथिंबीरच्या कवळ्या कवळ्या काड्या अगदी जरूर वापरा। या हिरव्या 4 मिरच्या आहेत आणि लसूणच्या 2 पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा। जिरं पुडे, मीठ, आणि थोड्याशा डाळ्या। थोडं पाणी टाकून घेऊया आणि मिक्सरवरती वाटून घेऊया। आता ही चटणी वाटून घेतली आहे, सर्व करून घेऊया। तेव्हा चाटसाठी लागणाऱ्या दोन्ही चटणी आपल्या तयार आहे। ही कोथिंबीर पुदिना आलं लसूण टाकून आणि जिरं पूड टाकून
केलेली चाटसाठी चटणी आणि ही चिंच गूळ खजूर याची आंबट गोड चटणी, या दोन्ही चटणी आपण चाटसाठी वापरतो आणि ही चटणी पाणीपुरीसाठी सुद्धा तुम्ही पाणीपुरीचं पाणी तयार करताना वापरू शकता. बघा, अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि चिंच गुळाची चटणी अशा प्रकारे. तेव्हा चाटसाठी लागणाऱ्या 2 प्रकारच्या चटण्या, आंबट गोड आणि तिखट कोथिंबीर पुदिनाची. या दोन्ही चटण्या आपण कुठल्याही प्रकारच्या चाटसोबत खाऊ शकतो. रगडा पॅटीस, भेळ, बटाटा वडा, खमण ढोकळा, कचोरी, समोसा, उलटा वडापाव याच्यावरती या चटण्यांचा उपयोग केला जातो. पापडी पुऱ्या, चपटी पुरी, शेव बटाटा पुरी याच्यावरही या चटण्या वापरतात. भेळ या सगळ्यासोबत ही चटणी आपण वापरू शकतो. तेव्हा या 2 प्रकारच्या चाटसाठी तयार केलेल्या चटण्या. त्याचप्रमाणे आंबट गोड चटणीचं आपण सरबत, चिंच गुळाची जी चटणी आहे त्याचं आपण सरबत जिरो पूड वगैरे टाकून पिऊ शकतो. शरीराला आंबट गोड म्हणजे चिंच गूळ अतिशय उत्तम. आणि लहान मुलांना आंबट गोड खूप आवडतं. पोळीसोबत लोणच्याऐवजी ही आंबट गोड चटणी ते पोळीसोबत खाऊ शकतात. तेव्हा अशा प्रकारे ह्या चटण्यांचा वापर केला जातो. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.